नमस्कार. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित मुस्लिम शिक्षण परिषदेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मुस्लिम शिक्षण परिषदेचं प्रास्ताविक इला दलवाईंनी करावं अशी मी विनंती करते. आज आणि उद्या होत असलेल्या मुस्लिम शिक्षण परिषदेसाठी आपण जे सगळे उपस्थित आहात, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मी या ठिकाणी करते. शिक्षण परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आज आपल्याला अध्यक्षस्थानी हुसेन दलवाई उपस्थित आहेत. प्रमुख पाहुणे आपले आज अबू सालेह शरीफजी आहेत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये जे बोलणारे मान्यवर आहेत, आदरणीय शमसुल इस्लामजी आणि कुरियन सर, त्याचबरोबर शाहीन फाउंडेशनचा सुदान हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक या ठिकाणी स्वागत करते. हमीद दलवाई रिसर्च इन्स्टिट्यूटचा कोविडनंतर अशा पद्धतीचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. गेल्या 5 वर्षात या संस्थेच्या बांधणीमध्ये पाठीशी असणारे, साथ देणारे या कार्यक्रमामध्ये असावेत अशी आमची इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली आहे असं मला वाटतं. आज या ठिकाणी महाराष्ट्रभरातनं वेगवेगळ्या संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते, ज्यांना हा कार्यक्रम कळवल्यावर उत्स्फूर्तपणे ज्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत केलं, ते सहभागी संस्था म्हणून सुद्धा ज्यांनी मान्यता दिली, त्या आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. या संस्था राष्ट्रीय एकता, सलोखा जपणाऱ्या आहेत, संविधानाची मूल्य जपणारे आहेत आणि मुस्लिम समाजाच्या समस्या आणि प्रश्न याबाबत संवेदनशील आहेत. त्याचबरोबर हमीद दलवाई यांच्या कार्याचा त्यांना आदर आहे. या 2 दिवसात जे विषय चर्चिले जाणार आहेत, त्या विषयांशी संबंधित काम करणारे शिक्षक, मुस्लिम समाजाच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणारे संस्थाचालक आणि शिक्षणापासनं वंचित असणाऱ्या, मागे असणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था देखील आज इथे उपस्थित आहेत. आणि लास्ट बट नॉट लीस्ट असा माझा मैत्रवर्ग. तर मी तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी मनःपूर्वक स्वागत करते. हमीद दलवाई रिसर्च इन्स्टिट्यूट 28 वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेची निर्मिती हे हमीद दलवाईंचं त्यावेळी स्वप्न होतं. आपल्या समाजातल्या समस्या, प्रश्न यांचा संशोधन पातळीवर अभ्यास व्हावा आणि त्यासाठी एक संशोधन संस्था असावी ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या मृत्यूनंतर 1995 साली प्रत्यक्षात या संस्थेची ही संस्था नावारूपाला आली, अस्तित्वात आली. आणि त्यावेळेला मेहरुन्निसा दलवाई, अनवर शेख, अनवर राजन, सय्यद भाई, बाबासाहेब काझी, दिलीप चित्रे, भाई वैद्य या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला. त्यावेळची कामं जर पाहिली तर असं लक्षात येतं की राष्ट्रीय ऐक्य आणि सर्व धर्म समभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर यांनी त्यावेळेला कार्यक्रम केले. सांप्रदायिक सद्भावना परिषद ही त्यातली एक वैशिष्ट्यपूर्ण परिषद होती. शिक्षण, न्याय आणि अल्पसंख्याक, मुस्लिम महिलांचे प्रश्न आणि शिक्षण आणि अल्पसंख्याकांच्या विकासाच्या संधी अशा विषयांवर त्यावेळेला सतत चर्चा त्यांनी घडवून आणल्या. मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या आणि मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला हमीद दलवाई यांच्या नावे अनेक वर्ष पुरस्कार दिला. गेली 5 वर्ष आपण मेहरुन्निसा दलवाईंच्या मृत्यूनंतर या संस्थेच्या पुनर्रचनेचं काम सुरू केलेलं आहे. कारण आपल्याला असं लक्षात येतं आहे की रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून या संस्थेने
रिसर्च बेस कामांवर भर देणं हे गरजेचं आहे आणि तशी गरज समाजात दिसते सुद्धा. त्या दृष्टीने काही फेलोशिप्स देणं हे सुद्धा काम आता आपण करतो आहोत. संशोधन अभ्यासासाठी अनिल सिन्हा आणि सरफराज अहमद यांना आपण आत्ता गेल्या 5 वर्षांमध्ये फेलोशिप दिलेत. त्यातील अनिल सिन्हा यांचं काम हे भारत पाकिस्तान फाळणीमध्ये फाळणी होऊ नये यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुस्लिम समाजातल्या व्यक्तींवर आधारित आहे आणि सरफराज अहमद सुफी विचारधारा यावर काम करतात. याशिवाय काही छोटे अभ्यास हे त्या वेळेला संस्थेनं केले. शाहीनबाग काळात त्यातल्या महिलांच्या मुलाखती घेतल्या आणि कोविड काळामध्ये मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये मुस्लिम स्त्रियांच्या रोजगारासाठी आणि रोजगार वृद्धीसाठी काय योजना तयार करता येतील हे पाहण्यासाठी सर्वेक्षण केले. मला असं वाटतं की त्या पुढे जाऊन शिक्षण परिषद हे त्याचं एक एक्सटेन्शन या दृष्टीनंच आपण या परिषदेकडे पाहूया. आजपासनं 50 वर्षांपूर्वी 30 आणि 31 डिसेंबर 1973 रोजी हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि इंडियन सेक्युलर सोसायटी यांच्या संयुक्त प्रयत्नातनं कोल्हापूर येथे पहिली शिक्षण परिषद घेतली. या वर्षी एक्झॅक्ट या परिषदेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अनवर राजन जे त्यावेळेला या आपल्या इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी होते, त्यांनी अलीकडे मला वाटतं 6 महिन्यांपूर्वी जावडेकर सरांच्या एका कार्यक्रमात या गोष्टीची आठवण करून दिली आणि आम्ही लगेच होकार भरला मनापासून. आयशा जमादार, हुसेन जमादारांच्या पत्नी कोल्हापुरात असतात. त्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांच्या सगळ्या कामाचं डॉक्युमेंटेशन आहे. त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडनं ते डॉक्युमेंटेशन घेतलं, आमच्याकडचे कागदपत्र पाहिले आणि कामाला सुरुवात केली. त्यावेळच्या शिक्षण परिषदेचे कागद पाहिल्यास आपल्याला त्यांनी जे उद्देश नोंदवलेत ते वाचता येतात. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की आपल्या सामाजिक आणि आर्थिक दुरावस्थेचं कारण आपली शिक्षणाविषयीची उदासीनता आहे. त्यावेळची एकूण साक्षरतेची आकडेवारी लक्षात घेत मुस्लिम पुरुष आणि महिलांच्या साक्षरतेबद्दल त्यांनी काही अंदाज व्यक्त केले होते. महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीच्या आड उर्दू माध्यमातलं शिक्षण येतं ही मूळ समस्या आहे असं त्यांनी त्यावेळेला नोंदलं होतं. प्रादेशिक भाषेत शिक्षण घेण्याने नोकरीच्या रोजगाराच्या शक्यता वाढतात असं त्यावेळी त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाची मातृभाषा मराठी की उर्दू याबाबतचा निर्णय आता त्यांनी घ्यायला हवा आणि त्यावर चर्चा व्हायला हवी. यासाठी मुस्लिम शिक्षण परिषद घ्यायला हवी. मराठी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक समस्यांचा सर्वांगीण विचार हवा हे त्यावेळी घेतलेल्या परिषदेचं उद्दिष्ट त्यांनी ठरवलं होतं. परिषदेनंतर जो ठराव त्यांनी केला त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की शिक्षणाचा प्रसार करणं, स्त्रियांना शिक्षण देणं, मराठी माध्यमातून शिक्षण घेणं आणि उर्दू भाषा एक भाषा म्हणून कशी शिकता येईल हे पाहणं या त्यावर उपाययोजना ठरू शकतात. परिषदेचा मुख्य भर मराठीतून शिक्षण घ्यावं हे सांगण्यावर होता. गणित विज्ञान या विषयांना मदरसात शिकवलं जावं आणि वक्फ बोर्डानं त्यातला निधी सामान्य मुस्लिम समाजाच्या शिक्षणासाठी वापरावा या मागण्या त्यांनी त्यावेळच्या परिषदेत मांडल्या. मला असं वाटतं की एकूणच माणसाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाच्या जडणघडणीत शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावतं हे लक्षात घेत एका भारतीय मुस्लिम समाजाची कल्पना हमीद दलवाई त्यावेळेला करत होते. लोकशाही, स्त्री पुरुष समानता, संविधानिक मूल्यांवर आधारित आचारविचाराचं स्वातंत्र्य असणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा आधुनिक मुस्लिम समाज असं एक चित्र ते पाहत होते. त्यामुळे ज्या वेळी त्यांनी सामाजिक परिषदा घेतल्या त्यावेळी स्त्री शिक्षणाची मागणी केली, मांडली, त्यावर स्वतंत्र लेख लिहिले, ज्यातून महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाच्या त्यावेळच्या शिक्षणाच्या समस्या आणि त्यावरच्या उपाययोजना मांडल्या. आज
त्या मुस्लिम शिक्षण परिषदेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून फक्त एक मुस्लिम शिक्षण परिषद घेऊया, हे कारण पुरेसं नाही ना ठरणार. मुस्लिम समाजाची शिक्षणविषयक परिस्थिती आज काय आहे, नेमक्या कोणत्या समस्या आहेत, त्यात आपली भूमिका काय असावी हे आपल्याला ठरवावं लागेल. ती शिक्षण परिषद आणि आजचा काळ या 50 वर्षात सच्चर समिती तिचं काम झालं, मेहमदुर रहमान समितीचं काम झालं, रंगनाथ मिश्रा समितीचं काम झालं. हे सगळं आज उपलब्ध आहे. आज त्यानंतरच्या शिक्षणातल्या बदलांनंतर साक्षरता ही समस्या मुस्लिम समाजातल्या शिक्षणाची नाही. 2017-18मध्ये देशातल्या एकूण साक्षरतेचा विचार केला जी 75.5% होती, तर मुस्लिम समाजाची साक्षरता 74.7% होती. देशातल्या एकूण स्त्रियांच्या साक्षरतेची टक्केवारी 70.3 होती, तर मुस्लिम मुलींची 68.8% होती. सच्चर समितीच्या पाहणीनुसार केवळ 4% मुस्लिम मुलं मदरसात जात होती. 2014 TISSमधल्या प्राध्यापक डॉक्टर शाबान यांनी राज्यातल्या उर्दू माध्यमांच्या शाळांचा अभ्यास केला. त्यानंतर राज्यात उर्दू माध्यमाच्या शाळांचं प्रमाण 4.7% इतकं होतं. राज्यातल्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत उर्दू माध्यमात शिकणाऱ्यांचं प्रमाण 5.7% इतकं होतं. उर्दू शाळांमध्ये आज मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण अधिक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालण्याचं प्रमाण वाढलं आहे. बाजारातल्या भाषेचं महत्त्व पालकांनी ओळखलं आहे. गाडी माध्यमिक शिक्षणापर्यंत येते आणि पुढच्या शिक्षणात प्रश्न दिसायला लागतात. मुलांचं उच्च शिक्षणातलं गळतीचं प्रमाण मोठं आहे, त्यामुळे मुलींची उच्च शिक्षणातली संख्या अधिक आहे असं वाटतं. फार कमी मुली व्यावसायिक शिक्षण घेताना दिसतात आणि वक्फ कायद्यानुसार वक्फ मंडळानं शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या देणं आवश्यक आहे, परंतु त्याबाबत हे मंडळ महाराष्ट्राचं निष्क्रिय आहे असं सुद्धा दिसतं. मुस्लिम मुलांच्या उच्च शिक्षणातल्या गळतीचं मुख्य कारण गरिबी आहे. 1ली ते 8वीपर्यंतच्या शिष्यवृत्ती बंद आहेत. PhDसाठीची मौलाना आझाद शिष्यवृत्ती केंद्र सरकारनं बंद केली. केंद्र सरकारने अल्पसंख्याक मंत्रालयावरचा खर्च 0.19% वरनं 0.12% इतका कमी केला. याशिवाय आपल्याला चर्चेत न टाळता येणारे NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्यात अल्पसंख्याकांच्या शिक्षणाला विशेष स्थान नाही, असे मुद्दे आहेत ज्यांवर खरं तर संघर्षच करायला हवा. आज आपली जी बाह्य परिस्थिती आहे, ज्या प्रकारचे प्रश्न अल्पसंख्याक म्हणून आपण ज्यांना फेस करतो आहोत, तोंड देतो आहोत, जिथे असुरक्षिततेचं प्रमाण वाढलं आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या शिक्षणाकडे पाहतो आहोत. ही परिषद घेण्याच्या निमित्तानं आम्ही कुरियन सरांना भेटलो. या ठिकाणी आम्ही आत्ता शाबान सर आलेले नाहीत, त्यांना भेटलो आणि त्या सगळ्यांशी झालेले संवाद, त्यांनी उपलब्ध करून दिलेले त्यांचे अभ्यास, या सगळ्यातनं काही विषयांची या ठिकाणी यादी केली आणि त्यातनं प्राधान्यानं काही विषय निवडले. सर्वच विषय 2 दिवसांमध्ये चर्चा करून त्यांवरची घुसळण होऊ शकत नाही, वेळेची मर्यादा आहे. ते पाहता आपण काही विषय निवडले इतकंच. तेव्हा ही परिषद घेण्यामागचा मुख्य उद्देश काय? तर आपल्या शैक्षणिक मागासलेपणाचे प्रश्न आपण आता नेमकेपणाने समजून घेऊया, त्यावरच्या उपाययोजना शोधूया. संशोधन संस्था म्हणून रिसर्च इन्स्टिट्यूट त्यातले कोणते प्रश्न हाती घेऊ शकेल हे ठरवूया. महाराष्ट्रापुरता डेटाबेस निर्माण होणं ही सुद्धा एक गरज दिसते. आज या ठिकाणी शिक्षण संस्थाचालक आलेत, शिक्षक आलेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. याशिवाय पुणे मुंबईतल्या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये शाळा चालवणारे, तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारे अनेक उपस्थित आहेत आणि आज नंतरपर्यंत येत राहतील. इथे चर्चेला जाणाऱ्या सर्व प्रश्नांबाबत काही समान कार्यक्रम खरंच हाती घेता येतील का, आणि गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकासासाठी समाज म्हणून, संस्था म्हणून, चळवळ म्हणून कोणते कृती कार्यक्रम हातात घेता येतील हे ठरवण्यासाठी या परिषदेतनं दिशा मिळावी, हा या परिषदेचा उद्देश आहे. तर आपण ह्याचं
एक वाक्य म्हणूनच फक्त मी तरी कन्क्लूड करते की माना के अंधेरा है घना, माना के अंधेरा है घना, कौन कहता है दिया जलाना है मना.